Hi Swaraj. Hi Akash. Good evening. So yes, today we are going to start क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. येस, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आज बघूया, म्हणजे हा आपला टॉपिक संपतो. So let's start. Hi everyone. Aditya, Pratiksha, Swaraj, Akash, Deepak, Sarvesh, Khyati, Purva. Good evening everyone. So if a1x b1y plus c1 equal to 0, a2x b2y plus c2 equal to 0 are two linear equations, then if you know, please tell me what is the cross multiplication method. What is this cross multiplication known as? काय म्हणतात या क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडला? एक शॉर्टकट नाव आहे ना नंबर मध्ये. कसला रूल? येस सांगा, कसला रूल म्हणतात त्याला? शॉर्टकट मध्ये काय नाव आहे? टू थ्री वन टू रूल ना? 2312 रूल. 2312 रूल माहितीये, ह्याला नाव आहे दुसरं 2312 रूल. आणि का ते 2312 रूल आहे हे सांगते नाव त्याचं. हाय दीपक. हो ओके, 2312 तिथे सोपा जातो. सो बघायचं काय रूल आता. सो सगळ्यात पहिला ह्या टाइपचे सम सॉल्व्ह करताना एक्स वाय 1 असे सेक्शन्स करतो आपण. एक्स वाय 1. ठीक आहे. येस. सो आता एक्स म्हणजे आता ह्या दोन इक्वेशन्स आहेत ना जे मला सॉल्व्ह करायचे आहेत. मी पहिला एबीसी मध्ये सांगते, नंतर नंबर मध्ये लगेच सांगते तुम्हाला. ठीक आहे, पहिला एबीसी मध्ये समजून घ्या की आता एक्स वाय 1 असं लिहायचं. मग आता एक्सच्या खाली काय लिहिणार मी? एक्सच्या खाली काय लिहिणार? एक्सच्या खाली लिहिणार मी एक्स सोडून, एक्सच्या खाली लिहिणार एक्स सोडून b1 b2 c1 c2. हे बघा, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. 1 2 3 A B C. A called 1, B is known as 2, C is 3. So 2 3 बघा, मी 2 3 लिहिलंय. 2 3 1 2. इथे परत 1 लिहायचा. 1 म्हणजे काय रे? A A1 A2 आणि इथे परत 2 लिहायचा. 2 काय आहे? 2 3 1 2. 2 काय आहे? B1 B2. माहिती का क्रॉस मल्टिप्लिकेशन असं आहे? बघा, जे कोणी पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी प्लीज बघून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन रूल काय आहे? समजा तुमच्या दोन इक्वेशन्स अशा दिलेल्या आहेत, तर याला 1 2 3 म्हणायचं. दिस इज ऑल्सो नोन एज 2 3 1 2 रूल. सो इथे 2 म्हणजे B1 B2, 3 C1 C2, 1 A1 A2, परत 2 B1 B2. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. येस, तर एक्स अपॉन काय येतो माहिती? क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कंपल्सरी बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशनची डायरेक्शन पण फिक्स असली पाहिजे. सपोज दॅट तुम्ही फायटिंग करताय. फायटिंग करताना पहिला राईट मायनस लेफ्ट, पहिला राईट मायनस लेफ्ट. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिला राईट असं म्हणा किंवा असं म्हणा. सो पहिला राईट मायनस लेफ्ट म्हणजे B1 C2 मल्टिप्लिकेशन मायनस B2 C1 इज इक्वल टू y अपॉन परत राईट
ओके, राईट C1A2 मायनस C2A1 आणि इज इक्वल टू 1 अपॉन A1B2 मायनस A2B1. हे वापरून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर काढणार आहे. खूप सिंपल मेथड आहे माहिती, ही सुद्धा जसं तुम्हाला एलिमिनेशन मेथड आवडते ना सबस्टिट्यूशन पेक्षा, ठीक आहे, तशीच ही मेथड सुद्धा आवडेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड सिंपल आहे, त्यांनी का कट केली माहित नाही, बट कधीही यूज होऊ शकते, आपण शिकून घेणार आहे नक्कीच. आता सेम हेच मी नंबर्स मध्ये सांगते की आपण हे कसं करणार आहे कॅल्क्युलेशन. हे लिहून घेतलंय का? शॅल आय एक्सप्लेन दिस इन नंबर्स? मला इंटरॅक्शन हवंय हा, बोलायचं. कोण कोण आहे मी आता वाचते. अदिती जाधव, प्रतीक्षा, कुणाल, पूर्वा, सानिका, श्रीराज, रितेश, आदित्य, आकाश, दीपक, सर्वेश, ख्याती. येस, आय एम वेटिंग फॉर 2 मिनिट्स. आणि नंतर हे नंबर मध्ये किती क्विकली इझी आहे हे मी सांगेन. Done? Everyone done? Why, Sriraj? I'm teaching since last 13 years. Okay, I'll wait. जस्ट अंडरस्टँड दिस केअरफुली. हे नंबर मध्ये मी समजावून सांगणार आहे तुम्हाला. A1 B1 C1 मध्ये हे लक्षात ठेवायचं नाहीये की B2 C1 आहे, C1 A2 आहे. नो नीड टू रिमेंबर दॅट. यू जस्ट नीड टू रिमेंबर द डायरेक्शन. राईट फाईट मायनस लेफ्ट फाईट. Okay, Sanika. So this is called as 2312. Why it is known as 2312? Because 2312. Okay, हे असं लक्षात ठेवायचंय. Now let's see by numbers. आता इक्वेशन सॉल्व करूया by cross multiplication method from textbook. This is exercise 3.5 from textbook cross multiplication method जी. X minus 3y minus 3. 3x minus 9y minus 2 equal to 0. झालं? आता बघा, जस्ट 2312. 4 एरर्स नव्हते बाळा, मी असं राईट मायनस लेफ्ट करत होते ना म्हणून केले मी. ठीक आहे, मी आता परत एकदा सांगते. सो मला काय करायचं इथे, लेट एक्स अपॉन वाय 1. आता एक्स वाय 1 आधी मी लिहिणार. एक्सच्या जागी मी एक्स मध्ये एक्स सोडून -3 -9 -3 -2. ओके, हे 1 2 3 आहे. सो आपला रूल काय आहे, 2 3 1 2. 2 3 1 2 रूल. 2 3 विथ साइन लिहिले 1 सॉरी 2 3 1 आणि परत 2. वायच्या इकडे 2 येतात. 2 3 1 2. हे सगळ्यांना कसं लिहायचं कळालं. नाव राईट फाईट मायनस लेफ्ट फाईट. राईट फाईट मायनस लेफ्ट फाईट. राईट मायनस लेफ्ट. सो चलो एक्स अपॉन इक्वल टू वाय अपॉन इक्वल टू 1 अपॉन एक्स अपॉन राइट -3 इंटू -2. बीच में माइनस कंपल्सरी. -9 इंटू -3. समजते सगळ्यांना. वाय कडे येणार -3 इंटू 3 -2 इंटू 1. इकडे येणार -9 इंटू 1 -3 इंटू -3. सगळ्यांना समजलं हे नंबर्स मध्ये.
राईट मायनस लेफ्ट, राईट मायनस लेफ्ट, एव्हरी टाइम राईट मायनस लेफ्ट. मग मला सांगा एक्स अपॉन काय येईल? आता याचं सोल्युशन आहे का नाही बघा. सोहम 2 3 1 2 2 -3 -9 3 -3 -2 1 1 3 2 -3 -9 2 3 1 2 रूल. ओके, याचं सोल्युशन येणार नाही. बघा इथे काय होत आहे, 3 2 6 -27 y अपॉन -9 + 2 1 अपॉन -9 + 9. प्रत्येक एक्झाम्पल मी एक्सप्लेन करते हे कसं आलंय. 2 3 1 2 रूल. सोहम बघ नीट लक्ष दे. 2 3 2 3 कोइफिशियंट लिहिते मी 1. ओके, 1 म्हणजे परत 1 3 2 -3 -9. हा आणि हा सेम असला पाहिजे. त्यानंतर राईट मायनस लेफ्ट, राईट मायनस लेफ्ट, राईट मायनस लेफ्ट, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस. काय झालं इथे, हा शेवटचा काय आला, 1/0 आला. लक्षात येते, 1/0 आला. खाली 0 म्हणजे काय, खाली 0 म्हणजे काय, पटकन सांगा. आउट ऑफ 0 मार्क कधी पडलेत का, नीट समजून घ्या. नो, आउट ऑफ 0 मार्क नाही पडले कधी. खाली 0 नसतोच मॅथ्स मध्ये. याचा अर्थ इथे 1/0, याचा अर्थ हे इनव्हॅलिड आहे. म्हणजे याचं सोल्युशन येत नाही, म्हणजे याचं सोल्युशनच येत नाही. ठीक आहे. आता बघा, काल आपण काय पाहिलं होतं की A1/A2, B1/B2, C1/C2. A1/A2 काय आहे, A1/A2 1/3 आहे. B1/B2 काय आहे, B1/B2 हे भी 1/3 है. C1/C2 का है, -3/-2 है. क्या हो गया, A1/A2 = B1/B2 आ गया. जेव्हा A1/B2 = B1/B2 असतात, येस दोज लाईन्स आर पॅरलल, इट मीन्स नो सोल्युशन. बघा, म्हणजे आधी हे चेक करायचं, कारण इथेच मला कळालं की त्या लाईन पॅरलल आहेत. इक्वल टू याचा अर्थ पॅरलल, पॅरलल म्हणजे सोल्युशन नाही. जर तुम्ही चुकून करायला गेलात तरी बघा ते कसं आलं, 1/0 आला इथं, आणि 1/0 म्हणजे नॉट डिफाईन्ड इन्फिनिटी, याचा अर्थ सोल्युशन नाही. कारण मी काय करणार होते, x/this number = this, y/this number = this असं मी इक्वेट करून आन्सर काढणार होते. बट इथे (0) आल्यामुळे सोल्युशन नाहीये त्याचं. मग एक्झाम मध्ये काय करायचं, याचा अर्थ जरी त्यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने सोडवायला लावलेलं असलं तरी सगळ्यात पहिला मी हे चेक करणार की त्याचं सोल्युशन आहे का. ओके, अरे ये तो इक्वल आहे, इक्वल आहे मतलब पॅरलल आहे, तो सोल्युशन ही नाही है. आणि सोल्युशन का नसतं हे मुद्दाम मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे की असं येतं ते, म्हणून त्याचं सोल्युशन नाहीये. कळालं. मग तुम्हाला एक्झाम मध्ये सपोज आला क्वेश्चन तर काय लिहायचं असतं, एवढंच की लाईन्स आर पॅरलल देअरफॉर नो सोल्युशन. सोल्युशन नाही म्हणजे कन्सिस्टंट का इनकन्सिस्टंट, मेंटली करायचं, जर आपल्याला तिथे लिहायचं चालतंय ना, लिहून करायचंय. ओके, हा, येस, नो सोल्युशन असेल तर इनकन्सिस्टंट. सोहम, नो सोल्युशन, इनकन्सिस्टंट. ओके, इंडिपेंडेंट लाईन्स आहेत त्या, आपलं आपलं चालायला लागलेत, कधीच भेटणार नाहीत. कन्सिस्टंट म्हणजे डिपेंडंट, एकमेकांना भेटणार आहेत, डिपेंडंट आहेत. इनकन्सिस्टंट याचा अर्थ आपला आपण सरळ चालत राहणार आहे, भेटणारच नाहीत कधी. इंडिपेंडंट. सो दिस इज कॉल्ड 2 3 1 2 रूल. आता सेकंड एक्झाम्पल साठी पहिला चेक करा की त्याचं सोल्युशन एक्झिस्ट करतं का नाही. कोइन्सिडेंट लाईन्स असतील
तरी आपण सॉल्व्ह करणार नाही, पॅरलल असेल तरी आपण सॉल्व्ह करणार नाही. आपण सॉल्व्ह फक्त एकाच केसमध्ये करणार, जर A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2 असेल तरच आपण जाणार 2-3-1-2 रूलला. डिपेंडेंट आहे हे नाही बाळा. A1/A2 3/6 1/2, B1/B2 -5/-10 1/2, A1/A2 इक्वल टू B1/B2 आ गया. पूर्वा काय केलं बाळा, A1/A2 इक्वल टू B1/B2 आ गया. ओके, C1/C2 भी यहाँ पे क्या है, C1/C2 -20/-40, ये भी 1/2 है, ये भी 1/2 है. तो लाइन तो सब कुछ इक्वल, इसका मतलब कोइंसिडेंट लाइंस, कोइंसिडेंट लाइंस, इसका मतलब इनफाइनाइट सॉल्यूशन. तो इसको भी सॉल्व नहीं करेंगे. यस, थर्ड कर दिया मी सांगितलं, मी त्याला सेकंड नंबर टाकला. ओके, सो कोइंसिडेंट लाइंस झाल्या या, इनफाइनाइट नंबर ऑफ सोल्यूशन, ये भी सॉल्व नहीं करेंगे. सॉल्व कौन सा करेंगे, यूनिक सोल्यूशन वाला करेंगे. A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2. ठीक आहे, नाही समजलं तर परत विचारा बरं का डाऊट. फुल कन्सेप्च्युअल समजून घ्यायचं आहे, अगदी बेसिक, ते विसरलंच नाही पाहिजे की A1/A2 इक्वल टू B1/B2 म्हटलं की पॅरलल, सगळं इक्वल म्हटलं की कोइन्सिडेंट, हे दोघं नॉट इक्वल म्हटलं की इंटरसेक्टिंग. सो लेट्स सॉल्व सेकंड सम नाव. मी थर्ड घेतले आता इथलं हे. येस दीपक कळालं, सोहम कळालं. सेकंड सम आता ह्यातला टेक्स्टबुक मधला 2x + y = 5, 3x + 2y = 8. पहले चेक करो A1/A2 इक्वल टू B1/B2 है या नहीं. A1/A2, B1/B2, C1/C2. किती आला A1/A2, 2/3, 1/2, -5/-8. इकडे घेणार ना तुम्ही. मी त्या इक्वेशनला परत लिहिते मुद्दाम. Yes, here A1/A2 is not equal to B1/B2. Intersecting lines are intersecting, has unique solution. बरोबर आहे, इंटरसेक्टिंग लाइन्स हैज यूनिक सोल्यूशन. अदिति क्रॉस मल्टीप्लीकेशन ने सोडवला ना बाळा, अभी इसको सॉल्व करते हैं. अदिति क्रॉस मल्टीप्लीकेशन ने सोडवला, गुड. सो चलो 1 2 3 अप्लाइंग 2-3-1-2 रूल. ठीक है, 2-3-1-2, x/y/1/. ओके, आपण मी नंतर लिहित असते, पहिला मी इथे लिहिते 2 म्हणजे 1-2, एक्स सोडायचा असतो म्हणून 1-2, 2-3, -5 -8, 1-2-3, परत 1-2 रिपीट, 1-2 सेम असतो. ठीक आहे, राइट माइनस लेफ्ट, राइट माइनस लेफ्ट, राइट माइनस लेफ्ट. माझा आवाज येत असेल, फक्त हँग झालाय, मी परत लॉग इन करते, थांबा.
येस दिसतंय आता. हँग झालं होतं. दिसतंय आता सगळ्यांना? सांगा मला. येस. सो चलो मला आता सांगा 2 3 1 2 रूल कळाला का? 2 3 1 2 रूल कळाला का? 2 3 1 2. ओके. येस. येस. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन -8 डायरेक्ट लिहिलं मी. -10 -8 -10 यहाँ पे -15 -16 राइट माइनस लेफ्ट 4 -3 मग हे झालं x अपॉन -8 प्लस 10 y अपॉन -15 प्लस 16 1 अपॉन 4 -3 1. सो x झाला 10 - 8 y झाला इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता मी काय करणार, एकदा x/2 इक्वल टू 1 अँड एकदा y/1 इक्वल टू 1. एकदा याला 1 ची इक्वल याला 1 ची इक्वल x इज इक्वल टू काय आला रे? x इज इक्वल टू 2 आला, y इक्वल टू 1 आला. दॅट इज युअर आन्सर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. यस, दिमाग में गया? कुछ डाउट है? समजलं का सम? बी ऑनेस्ट. खूप लेंदी आहे. नाही बाळा, मला तर आवडली क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. छान आहे, इंटरेस्टिंग आहे. राईट मायनस लेफ्ट, राईट मायनस लेफ्ट. सगळ्यांची आपापली फेवरेट मेथड असते. कोणाला सबस्टिट्यूशन आवडते, कोणाला एलिमिनेशन आवडते, कोणाला ग्राफ आवडतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन आवडतं. आणि हे मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्ही याच्यात कॅल्क्युलेशन रिड्यूस करू शकता. जसं -8 हे जे खूप डीप केलंय, त्यानंतर हे परत मायनस मायनस प्लस, असं मी खूप डिटेल कॅल्क्युलेशन केलेले, म्हणून लेंदी वाटत असेल. येस, इट इज इंटरेस्टिंग. एव्हरीथिंग इज इंटरेस्टिंग इन मॅथ्स. सो सगळ्यांना कळाली का हे? कुणाला पण डाऊट असेल तर विचारा बरं का. चलो बाकीच्यांसाठी नेक्स्ट सम मी यातले 3 घेतले. अभी नेक्स्ट करेंगे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सगळ्यांच्या समोर आहे. एक्सरसाइज 3.5 क्वेश्चन नंबर 2. चौथा सम त्यातला तुम्ही करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 वाचूया. फॉर विच व्हॅल्यूज ऑफ a and b does the following pair of linear equations have infinite number of solutions? So infinite number of solutions मतलब क्या? त्यांनीच दिलंय की फॉर विच व्हॅल्यूज ऑफ a and b following pair of linear equations have infinite number of solutions. इंटरसेक्टिंग लाइन मतलब a1 upon a2 not equal to b1 upon b2. पैरेलल मतलब a1 upon a2 equal to b1 upon b2. वो तो पैरेलल इक्वल मतलब. कोइन्सिडेंट दिले ना. कोइन्सिडेंट लाईन्स मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. पॅरलल मध्ये पूर्वात सोल्युशनच नाही, पॅरललला सोल्युशनच नाही. सोल्युशन येणार कधी? दोघं एकमेकांना भेटले तर पाहिजे, मग सोल्युशन येणार. हे आपापलं चाललंय, हे आपापलं चाललंय, सोल्युशनच नाही येणार. इनफाइनाइट सोल्यूशन मतलब कोइंसिडेंट लाइंस. बरोबर है. इसका मतलब a1 अपॉन a2 इक्वल टू b1 अपॉन b2 इक्वल टू c1 अपॉन c2. इसमें होते हैं इनफाइनाइट सोल्यूशंस. करेक्ट. सो कोइंसिडेंट लाइन्स त्यांनीच दिलेलं आहे की इनफाइनाइट नंबर ऑफ सोल्युशन आहेत. मग आपण लिहिणार इट इज गिव्हन दॅट, आपण लिहिणार इट इज गिव्हन दॅट given linear equations has infinite solutions, therefore those are coincident lines. म्हणून हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं. ओके, पाठ नाही करायचंय. पाठ केलं की मग ते कन्फ्युजन होतं. आपण पाठ केलेलं नाहीये, मी पूर्ण समजून सांगितलंय. ये इंटरसेक्टिंग है, ये पैरेलल है और ये कोइंसिडेंट है, एक ही लाइन में सारे. ठीक है. सो दोज आर कोइंसिडेंट लाइन्स
Therefore, A1 upon A2 equal to B1 upon B2 equal to C1 upon C2. मग फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, याचा अर्थ मला ए आणि बी काढायचा आहे. चलो काय करायचं बघा, विचार करा. ए आणि बी मला काढायचं आहे. तर सगळ्यात पहिला तर A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 C1 अपॉन C2 मी लिहिते. ठीक आहे, काय इक्वेशन्स होते बाबा लाईनच्या? लाईनचे इक्वेशन्स लिहिले आहेत आपण. इक्वेशन्स आर 2x प्लस 3y इक्वल टू 7 ला मी -7 इक्वल टू 0 लिहिते. आणि a मायनस bx प्लस a प्लस by इज मायनस, ठीक आहे, 3a प्लस b मायनस 2 इक्वल टू 0. मी हे इकडे घेतलं मायनस मध्ये. मी दोन्ही इक्वेशन्स लिहिलेले आहेत. इक्वेशन्स बरोबर आहे का बघा. आणि आता आपण A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 C1 अपॉन C2 लिहिणार आहे. येस, सबस्टिट्यूट करणार आहे आपण त्या सगळ्या व्हॅल्यूज. ये क्वेश्चन थोड़ा सा अगर आ गया तो ज्यादा मार्क्स में जाएगा. सो A1 का है 2 अपॉन A2 का है A माइनस B. B1 का है 3. पता है ना, A1 A2 B1 B2 C1 C2. ठीक है, A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 इक्वल टू C1 अपॉन C2 लिहिलं. आता मला AB मधल्या इक्वेशन्स तयार करायचे आहेत. AB मधल्या इक्वेशन्स तयार करायच्या आणि त्या सॉल्व्ह करून AB काढायचं. कोणी हँडरेजचं ऑप्शन प्रेस केलं का? प्रतीक्षा चुकून झालं का? प्रतीक्षा बोलायचंय का चुकून झालं बाळा? सो एबीचे इक्वेशन्स तयार करायचे आता आपल्याला. कसे तयार करायचे एबीचे इक्वेशन्स? 2 अपॉन A मायनस बी इक्वल टू, एकदा हे इक्वल टू हे घेते, एकदा 3 अपॉन A प्लस बी इक्वल टू, हे मायनस मायनस गेलं, 7 अपॉन 3A प्लस बी मायनस 2. हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करू, याचं इक्वेशन काढू. हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करू, याची एक इक्वेशन तयार करू. दोन्ही ए बी मधल्या लिनियर इक्वेशन मिळणार. त्या इक्वेशन क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करा, ए बी काढा, संपलं. हे जे सम आहे ना, ते कुठल्याही मेथडला येऊ शकतो. जरुरी नाहीये ते क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करायचं. ते कुठल्याही मेथडने येऊ शकतं. त्यांनी सांगितलेलं असेल की इन्फायनाइट सोल्युशन्स आहे, ठीक आहे, हे इक्वेशन तयार करणे, सॉल्व्ह करून ए बी काढणे, हे कुठल्याही मेथडला असू शकतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्येच असेल असं नाही. सो ट्वाइस ऑफ A प्लस बी म्हणजे 2A प्लस 2B इक्वल टू 3A मायनस 3B. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं मी. सो 2A प्लस 2B मायनस 3A प्लस 3B इक्वल टू 0. 2A मायनस 3A मायनस A, 2B प्लस 3B प्लस 5B इक्वल टू 0. ही झाली तुमची ए बी मधली पहिली इक्वेशन. ही सॉल्व्ह करा, दुसरी इक्वेशन मिळवा. दोन्ही इक्वेशन बाय एनी मेथड सॉल्व्ह करा. त्यांनी तसं दिलंय का की क्रॉस मल्टिप्लिकेशननी सॉल्व्ह करा? नाही, त्यांनी फक्त विचारलंय की ए बी काय आहे. सो हा क्वेश्चन कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करून तुम्हाला ए बी काढता येतो. 3 ने सगळीकडे मल्टिप्लाय, 9A प्लस 3B मायनस 6 इक्वल टू, दिसतंय सगळ्यांना बोर्ड व्यवस्थित, इक्वल टू 7A प्लस 7B. हा क्वेश्चन आपण हॉट्स मध्ये घ्यायला हरकत नाहीये, कारण लेंथ वाईज मोठा आहे ना, जास्त मार्काला विचारण्याची शक्यता असते. 9A प्लस 3B मायनस 6 मायनस 7A मायनस 7B इक्वल टू 0. 9A मायनस 7A 2A, 3B मायनस 7B मायनस 4B मायनस 6 इक्वल टू 0. 2 ने सगळीकडे डिवाइड, A मायनस 2B मायनस 3 इक्वल टू 0.
ही झाली तुमची सेकंड इक्वेशन. येस, आदितीचं आलं, सानिकाचं आलं, पूर्वाचं आन्सर आलं 5-1. सबस्टिट्यूशन मेथड वापरूया. ए तिकडे घ्यायचा, ए म्हणजे 5b यात ठेवायचा. येस, b1 देतो बरोबर. सबस्टिट्यूशन मेथड इझी जाईल इथे. सो जरी तुमची क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड कॅन्सल केली आहे का नाही व्हेरीफाय करा नीट नक्की. जरी ती कॅन्सल केली असेल तरी सुद्धा हा क्वेश्चन त्याचाच आहे असं नाही, त्या एक्सरसाइज मधला असला तरी हा कुठल्याही मेथडने विचारू शकतात. सो प्रतीक्षाचं पण आलं A5B1. सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करा. A5B1 येतो याचा आन्सर. सगळ्यांना आन्सर हे मिळालं तर मला कन्फर्म करा. ओ, सेकंड पण सॉल्व्ह केलं सानिकाने. अशाच टाइप मध्ये नो सोल्युशन दिलंय, हॅव्हिंग नो सोल्युशन सेकंड मध्ये. सगळ्यांचं झालं. क्वेश्चन नंबर 2 मधला आता मी 1 सॉल्व्ह केला, फर्स्ट सॉल्व्ह केला क्वेश्चन नंबर 2 मधला. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड बघा. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड बघा. जसं इथे या केसमध्ये त्यांनी दिलं होतं की इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स म्हणजे आपण वापरलं A1/A2 इक्वल टू B1/B2 इक्वल टू C1/C2. तसं आता for which value of k following pair of linear equations have no solution. solution ही नहीं, solution नहीं मतलब दोनों जा रहे मिल ही नहीं रहे कभी. इसका मतलब दोनों पैरेलली जा रहे हैं. ओके, सो पॅरलल A1/A2 इक्वल टू B1/B2 हे वापरून क्वेश्चन नंबर 2 चा के काढायचा आहे. बाकीच्यांनी पण सॉल्व्ह करा. सेकंडला A1/A2 इक्वल टू B1/B2 अप्लाय करायचं आहे, कारण त्यांनीच दिलंय हॅव्हिंग नो सोल्युशन. झालं, सगळ्यांचं झालं. काय नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड के वाला झाला आपला. पुढचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबस्टिट्यूशन दोन्ही मेथडने सॉल्व्ह करायला लावलेला आहे. सगळ्यांचा के इक्वल टू 2 आला का मला जरा सांगा. त्यानंतर आता वर्ड प्रॉब्लेम्सचे आपण इक्वेशन्स बनवूया. ते इक्वेशन्स बनवल्यानंतर ते वर्ड प्रॉब्लेम कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केले तरी चालतील. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशनने सोडवायचा आहे. तुम्ही सोडवू शकता. तो किती आलाय -2x इज इक्वल टू -2. येस, बाकीचे करतील. क्वेश्चन नंबर 3 करताल. बाकीचे जण सांगा मला क्वेश्चन नंबर 3 करताल तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. कधी मी अजून एकदा एक्सप्लेन करायची गरज आहे. शॅल आय प्रोसीड टू द वर्ड प्रॉब्लेम्स. येस, वर्ड प्रॉब्लेम्स घ्यायचे, त्याचे इक्वेशन्स तयार करूया. मग त्या इक्वेशन्स कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केल्या तरी चालतील. तुम्ही त्या इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. मला हा का ना काही चाललेलं नाहीये रिस्पॉन्स.
सॉल्व करताय का? कोणता सॉल्व करताय? क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करताय? के इक्वल टू वाला सॉल्व करताय? ओके गुड. तुम्ही ज्यांचं राहिलं त्यांनी नंतर करा. सो चलो, माझ्यासोबतच आता जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्याचे लिनियर इक्वेशन्स तयार करूया. मग त्यांनी सांगितलं की ते लिनियर इक्वेशन्स तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता. Shall we proceed to the linear, word problems? Question number 4. Give me thumbs up if we are going to solve question number 4 word problems. I'm just going to form a question. ठीक आहे? तर नंतर तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता, whichever you like. कोणती मेथड आवडली सांगा बरं सगळ्यांनी. आपापल्याला स्वतःला कोणती कोणती मेथड आवडली? ऑल मेथड आवडल्या सानिकाला. सानिकाला सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करत होती बरेच सम्स. ठीक आहे. येस, सानिकानेच आन्सर दिलं. बाकीच्यांना कुठलीही मेथड आवडलेली नाहीये दिसते. नाहीतर बाबा केवढा सिम्पल टॉपिक आहे. चला मला काहीतरी चॅलेंजिंग टॉपिक घ्या दुसरा. ओके, सो चलो क्वेश्चन नंबर 4. सोपा क्वेश्चन, सोपा टॉपिक आहेच हा. नाही पूर्व, क्रॉस मल्टिप्लिकेशनला प्रूफ नाही त्याचा. ऍक्च्युली ना कन्सेप्ट आहे त्याचा, प्रूफ आहे, बट नो नीड. कारण की जे ह्याच्यामध्ये एसएससी बोर्डला जे क्रॅमर्स रूल वगैरे आहे, सो तीच कन्सेप्ट इथे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेली आहे. ओके, आता हेच क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड एसएससी बोर्डला क्रॅमर्स रूल म्हणून आहे. दिसायला वेगवेगळं दिसतं बट सगळं सेम असतं. कोणता चॅलेंजिंग टॉपिक घ्यायचा नेक्स्ट आफ्टर दिस मला सांगा तुम्ही. पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स नंतर कोणता टॉपिक तुम्हाला हवा आहे? तुमचा जो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे एपी तो सोबतच होईल. बॅच 1 बॅच 2 कंबाईन होईल किंवा सेपरेट होईल, आपण बघूया. पण तुमचा सेपरेट टॉपिक कोणता हवाय तुम्हाला आफ्टर दिस लिनियर इक्वेशन तुम्ही मला सांगू शकता. ट्रिगोनोमेट्री घ्यायचं डायरेक्ट. ट्रिग्नोमेट्री 8वा टॉपिक आहे डायरेक्ट. बाकीच्यांनी पण सांगा मला कोणता टॉपिक, सो दॅट कॉमनली म्हणजे तो सुरुवात करू शकतो आपण. ठीक आहे, तसं घ्यायचे तर सगळेच आहेत आपल्याला बऱ्यापैकी. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट. अ पार्ट ऑफ मंथली हॉस्टेल चार्ज इज फिक्स्ड. अ पार्ट ऑफ मंथली हॉस्टेल चार्जेस इज फिक्स्ड and the remaining depends on the number of days one has taken food in the mess. कशासारखा प्रॉब्लेम आहे रे? फिक्स्ड चार्जेस आणि त्याच्यावर परत जेवढं वाढेल तेवढं, कशासारखा प्रॉब्लेम आहे आठवला का? असे आपण 2 सम सॉल्व्ह केलेले आहेत याच टॉपिक मध्ये. एक तो टॅक्सीचा होता, येस, एक तो टॅक्सीवालाचा होता आणि अजून एक कशाचा तरी होता, फिक्स चार्जेस कशाचा तरी होता अजून. ओके, ते पण डिस्टन्स वालाच होतं. लायब्ररी, व्हेरी गुड ख्याती, येस. ओके, लायब्ररीचे होते. हा, तो पोट्रीवाला कोण होता? काय नाव त्याचा? चॅप्टर होता तो, जेवढं काम करेल. मिस्टर कासम, येस मिस्टर कासम, बरोबर. तो क्वाड्रॅटिक मध्ये होता ना का मला? ओके, बाकीच्या तो माहित नाही. सो तुमच्यातलं कोणी कोणी क्वाड्रॅटिक अटेंड केलं जरा मला सांगा. तुमच्यातला कोणी कोणी क्वाड्रॅटिक अटेंड केला आहे? येस, पूर्वानी केलेला आहे. ओके, रितेशने नाही केलाय. मला जस्ट बघायचंय की किती जणांसाठी मला तो रिपीट वेगळा घ्यावा लागेल. येस, सांगा मला. सो त्यासाठी एक्स्ट्रा सेशन लावून आपल्याला तो कम्प्लीट करायचा आहे. झालं, दोघांनीच आन्सर दिलं बाकीचे? ठीक आहे, हा ना पटकन मला सांगा. ओके,
चलो ठीक है. A part of monthly hostel charges is fixed and remaining depends upon the number of days one has taken in the food. One has taken food in the meals. आता मी ते स्टुडंट आहे, हॉस्टेलमध्ये राहते, सो एक मंथली फिक्स चार्ज आहे, तो मला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर जर मी मेसमध्ये जेवले तर मला त्या डेज नुसार पेमेंट करायचं आहे. सो एक्स काय असणार आहे तुमचा? फिक्स्ड चार्ज इज इक्वल टू एक्स. ओके, फिक्स्ड चार्ज इज इक्वल टू एक्स. आणि काय सांगितलंय? कॉस्ट ऑफ फूड, बरोबर आहे, कॉस्ट ऑफ फूड पर डे इज इक्वल टू वाय ना, बरोबर आहे का? येस, एक्स इज इक्वल टू फिक्स चार्ज आणि वाय इज इक्वल टू कॉस्ट ऑफ फूड पर डे. जो त्यांनी विचारलेला असतो, फाइंड द फिक्स चार्ज अँड द कॉस्ट ऑफ फूड पर डे, त्यावरूनच कळतं आपल्याला एक्स काय घ्यायचंय, वाय काय घ्यायचंय. चलो, फर्स्ट कंडिशन काय आहे? बाय फर्स्ट कंडिशन, when student A takes food for 20 days, she has to pay 1000 as hostel charges. Okay, so yes, fixed charge तर राहण्याचे आहेतच आणि तिने 20 days मेसचं फूड खाल्लं. ओके, म्हणजे बाकीचे दिवस बाहेर खायला गेली होती वाटतं. 20 days तिने मेसचं जेवण जेवलेलं आहे आणि तिला 1000 रुपीज पे करावे लागलेले आहे. ठीक आहे. आणि दुसरं काय? स्टुडंट बी, तिचीच मैत्रीण, who takes food for 26 days, fixed charges by second condition, fixed charges आणि 26 days मेस मध्ये जेवली. ओके, ही चांगली आहे, पैसे वाचवते, जास्त बाहेर खाल्लेलं नाही, उरलेले 4 दिवस वगैरे बाहेरचं खाल्लं असेल. सो 26 days मेस मधलं खाल्लं तर तिचं बिल झालंय 1180 चार्जेस. सो चलो, 2 इक्वेशन मिळालेले आहेत. एक्स एक्स सेम आहे, लगेच आपण एलिमिनेशन मेथड वापरून सॉल्व्ह करू शकतो. सिंपल आहे. आता तुम्हाला जी आवडते त्या मेथडनी सॉल्व्ह करा. ओके, सगळ्यांना इक्वेशन्स कशा तयार झाल्यात कळालंय ना? आलं का आन्सर? कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्रीच्या आधी दुसरा कुठला हे टॉपिक आहे की ज्याच्यावरची रिलेटेड ट्रिग्नोमेट्री आहे का हे बघावं लागेल आणि मग ते आपण घेऊया. सो आता ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री, एपी, मे बी तुमचा नेक्स्ट एपी होईल, मग कोऑर्डिनेट जॉमेट्री, मग ट्रिग्नोमेट्री होईल. ओके, किती आला एक्स आणि वाय? सांगा मला, एक्स आणि वाय किती आला? कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं प्रिपरेशन चालू आहे वाटतं पूर्वाचं, किंवा कुठेतरी चालू आहे, तो म्हणून घ्यायला सांगते का? सिंपल टॉपिक आहे ना बाळा तो. एक्स 400 वाय 30. सो हमचा एक्स 400 आला, वाय 30 आला, बरोबर आहे. एक्स 400, फिक्स चार्जेस 400 आहेत. येस, if a figure has 3 equal sides, ओके, एका फिगरचे 3 साइड्स इक्वल असतील तर त्याची चौथी साइड पण इक्वल असेलच आणि तो स्क्वेअर असेल असं तुला विचारायचं. येस, ऍक्च्युली ते बघितला येस आपण म्हणू शकतो की तिन्ही साइड जर इक्वल असेल तर चौथी साइड पण इक्वल असणारच आहे. बट स्टील मी ते अजून व्हेरीफाय करते सगळ्या फिगर्ससाठी सगळ्या बाजूने
आणि तुला चॅटबॉक्स मध्ये सांगते. एका मार्काला एपी कसा असेल फक्त बाळा? फक्त एक मार्काला एपी अख्खा कसा असेल? ठीक आहे, नेक्स्ट एपी होईल. लेट मी व्हेरीफाय रितेश. एक मार्काला एपी कसा असेल बाळा? सो चलो टाटा बाय बाय. पूर्वा, मी त्याचं चॅटबॉक्स मध्ये आन्सर देईन बाळा. ओके, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर विथ द न्यू टॉपिक. टेक केअर, गुड नाईट. अँड उरलेले 3 वर्ड प्रॉब्लेम्सचे इक्वेशन्स तयार करा. डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.